नमस्कार. SR न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट. खळबळजनक बातमी. सांगोला एसटी स्टँड परिसरात निर्भया पथकाची धडक कारवाई. सांगोला बस स्थानकावर रोड रोमियोची धरपकड करून 9 ते 10 जणांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली उबाळे यांनी कारवाई केल्याने विद्यार्थ्यांनी व महिलांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. सांगोला शहरात ग्रामीण भागातून शिक्षणानिमित्त दररोज हजारो मुली एसटीने ये-जा करतात. या मुलींना शहर परिसरातील रोड रोमियोंकडून नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, चालक खटकाळे व होमगार्ड यांच्या पथकानं सोमवारी दुपारी 12:30 वाजता एसटी स्टँड परिसरात धडक कारवाई करून 9 ते 10 रोड रोमियोंना पोलीस ठाण्यात आणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110-117 अन्वये कारवाई करून समज देण्यात आली. या कारवाईमुळे विद्यार्थिनींकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. सांगोला शहरातील डॉक्टर गणपत देशमुख महाविद्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली उबाळे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याची प्राथमिक माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन महिला आणि तरुणींना त्यांच्या सुरक्षितता आणि कायदेशीर हक्कांबाबत रोड रोमियोंची धरपकड करून समज देऊन सोडली. विनाकारण बस स्टँडवर घिरट्या घालू नये. शिक्षणानिमित्त ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना एसटी मधून प्रवास करताना प्रथम प्राधान्याचे प्रवेश देण्यात यावा याबाबत सांगोला एसटी आगार प्रमुखांशी चर्चा केली आहे. मुलींची महिलांची छेड काढल्यास तसेच विनाकारण कुणीही बस स्टँडवर कामाशिवाय घिरट्या घालू नये असे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुलींनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात. रुपाली उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आवाहन केलंय की जाणीव करून देणे आणि पुरुषांना त्यांचे कृत्य अपराध असल्याबाबत किंवा त्याचे परिणाम शिक्षा याची माहिती निर्भया पथकामार्फत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कुणीही कायदा हातात न घेता मुलींना त्रास होईल असं कृत्य करू नये असं बजावले. मुलींनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत जागरूक राहणं गरजेचं असल्याचं सांगून ही कारवाई दररोज केली जाईल असं देखील उबाळे यांनी सांगितलं.